घर का पाला रे दादा घर का पाला हो धीरे धीरे घर का पाला रे दादा घर का पाला हो धीरे धीरे मी तुला मी माझ्या घरी ठेवतो परंतु माहित आहे का माझ्या घरी माझ्यापेक्षा माझी आई एक मोठमोठ करता धरत आहे आणि त्याच्यामुळं तुला मी माझ्या घरी नेतो माझ्या आईशी तुझा परिचय करून देतो आणि परिचय करून दिल्याच्या नंतर मी माझी जे काही प्रॉपर्टी आहे ती संपूर्ण तुला दाखवून मी माझ्या कामाला लागतो जायचं का काय जाऊ पण पुण्यात जाता जाता एक गोष्ट आठवते रे मी तुला असा स्पर्श जरी करतो ना त्यावेळेस माझ्या अंतर्मनात काहीतरी भावना आगळ्या वेगळ्या जागृत होतात ठीक आहे सांगा ना तर मग ऐकशील का मग सुंदर रहते जाना उभा विठेवरी सुंदर रहते जाना उभा विठेवरी कर कहते हेच आहे आमचं घर लगेच डगर घर आहे की तुमच्या हो अरे 2 मजली घर आहे हो 2 मजली घर आहे 40 एकर तब्बल 40 एकर जागा आहे आणि बँक बॅलन्सही भरपूर आहे परंतु काय करू का म्हणजे निसर्गाला कदाचित ते मान्य नसेल माझ्या बाबांनी परिश्रम करून कसा तरी पैसा जमावून संपूर्ण प्रॉपर्टी जमा केली परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा आस्वादच त्या माऊल्याला घेता आलं नाही अरे 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 निघून गेला बिचारा सोडून कसा अरे आमच्या घरी पहिले धंदा होता तो 2 नंबरचा म्हणजे 2 नंबरचा धंदा तुला नाही माहिती का आपण कायले धंद्याला धुंदे पाहतो अबे अर्धा माल ना अर्धा पाणी हा कोणता होईल आमच्या मला सांगा बरं मी बी करीन लमच्याने तसा तुला धंदा नाही माहिती अबे अर्धा पाणी अर्धा माल म्हणजे दारूचा धंदा होता माझ्या बापाचा म्हणूनच देवानं मात केली तुमच्यावर बरोबर आहे कशी अर्धा पाणी न अर्धा माल म्हणता अर्धे पाण्याचे पैसे कमवले भगवंताले आणि काही लोकांच्या जिंगाने उद्ध्वस्त झाल्या असतील दारू पिऊ त्याच्या आत्मेने सराप दिला असतील म्हणून तुमच्या बापाने देवाने नेलं पागल खोकला असं असते का बे निसर्गाच्या समोर कोणाची चालते का ठीक आहे तू थांब मी माझ्या आईला आवाज देतो तिच्याशी तुझा परिचय करून देतो आणि मग नंतर काय ते ठरवू ठीक आहे सांगा मग मी बोलून कसा बोलून मग नंतर सांगतो आवाज देतो अरे आई काय म्हणाले दादा कमले आई आज ना मला एवढा आनंद झाल्यासारखं वाटते कोणता आनंद असा की खूप आजपर्यंत असे भरपूर प्रसंग पाहिले परंतु आजचा प्रसंग
काही आगळा वेगळाच आहे. तू कसा? मला सांग, आपल्याकडे शेती किती आहे आई? 40 एकर आहे. 40 एकरनं माझं शिक्षण चालू आहे. मला सांग, मी शिक्षणाकडे लक्ष देऊ की शेतीकडे लक्ष देऊ? आणि म्हणून मी माझ्या काही मित्रमंडळींना सांगितलं, एखादा मुलगा जर कोणी भेटत असेल, एखादा कामावर रुजू काम करण्यासारखा व्यक्ती जर भेटत असेल, सहकुशीने माझ्याकडे घेऊन या. असाच एकदा श्रीकांत भाऊच्या लक्षात आला आणि त्या मावल्यानं आपल्या घरी एक असा रंजला गांजला पोरगा आणून दिला. आई भरपूर असा मेहनती आहे, कामावर कष्ट करणार आहे, फक्त त्याच्याकडे लक्ष देणं काम आहे. आई तू तुझ्या बुद्धीनं, एवढ्या दिवसाच्या अनुभवानं तो चोर आहे, चिपाटी आहे, काय आहे ते सगळं तपासून घे आणि मग त्याच्यानंतर ठेवायचं की नाही ठेवायचं तो निर्णय तू ठरव. बरं, ठीक आहे? ठीक आहे. मी बोलवतो त्याला, थोडी बाजूला राहा. बोला, मी पाहते त्याच्यासोबत बोलते. कसं काय, चोर आहे, बदमाश आहे, बोला त्याने. ठीक आहे. पुण्या हे होती ना, आता ही होती नाही का, हेच ते माझी आई आहे. हो, मला वाटत गिटत होता म्हणलं आता आईच तुम्ही म्हणले, आता मला समजून आला म्हणला हे आई काऊन रे, काऊन असं खालपासून वरपर्यंत पाहिजे नाही. म्हणजे आता तुम्ही एकुलते एक पोरगा तिच्या. हो म्हणजे म्हाताऱ्यासारखे नाही, ते जवानच दिसते म्हणते. नालायकात ते कसं असते, आधीच्या काळात बालपणात म्हणजे कमी वयातच लग्न केलं जात होतं. अच्छा. आणि मी पहिलाच मुलगा, हो. त्याच्यामुळे काय वाटेलच ना तसं. हो. पण पुण्यात एक गोष्ट सांगतो तुला. कोणती? माझ्या आईचा स्वभाव जरा वेगळा आहे बरं. माझी आई साध्यासाठी साधी, आणि मग जर एखादा असला ना त्याच्यासाठी ते आपला रूप दाखवते. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच, आमच्याकडे असंख्य लोक कामाला असतात. तर एका कोणत्याही व्यक्तीच्या तिला जास्त बोललेला आणि जास्त चबर करणं तिला आवडत नाही. तर त्याच्यामुळं तुला जर माझ्याकडे कामाला राहायचं असेल तर तू फक्त हो किंवा नाही एवढंच बोलजो. काहीच विचार ते तू फक्त हो किंवा नाही बोलजो. काहीच विचार हो नाही तर नाही मग असंच म्हणजो. आणि जास्त जर बोललास तर मग मी काय सांगू शकत नाही. बाबा नाही. तुला राहायचं आहे ना. हो. मी सांगलो तेवढंच काम करजो. हो. ठीक आहे ना. आई हा तो मुलगा आहे, याच्या संग तू बोलून घे. तू काय विचारते काय नाही ते तू ठरवून घे आणि बोलून घे ना, मग नंतर मला सांग. ठीक आहे? हो. माहे हा लाईनमॅन होय, बहिरूपी होय, पांगुळ होय, पोलीस होय? बाई काय समजून नाही राहिलं मला. कुठं राहते? हो. माय नाव विचारलो. हो, काय नाव आहे तुझं? नाही. काय बोलावं बाई? तुझं नाव काय? हो. तू राहते कुठं? नाही. कमल्या, अरे कमल्या, काय झालं? हा बहिरा आहे का? अरे मी नाव विचारते तर हा म्हणते नाही. हो नाही. हो. आई तसं नाही. मला प्रामुख्यानं सांग, त्याच्यात त्याची चुकी नाही. मला प्रामुख्यानं सांग, आपल्याकडे कामाला असणाऱ्या लोकांनी तुला तुझ्या समोर जास्त बोललं किंवा जास्त काही आगाऊपणा केला, तुला आवडते का? नाही आवडत ना. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की माझ्या आई समोर जास्त बोलू नको, जास्त काही चबर करू नको. त्याच्यामुळे त्यानं कदाचित. पण ए मूर्खा, बैताल छाप अगरबत्ती, तुला एवढं तर समजायला पाहिजे. आई तुला नाव विचारते, व्यवस्थित नाव सांग. आपला नाव गाव व्यवस्थित सांग. बाकीच्या गोष्टी हो नाही टाळून दे. तुम्हीच तर म्हणल्या होत्या ना हो. नाव गाव तर सांग. आता सांगशील ना बरोबर. आई आता विचार त्याला. काय नाव आहे? कोणाच्या? माझ्या? हो. पुण्या. का मुंबई? नाही. पुन्हा म्हणला ना. माझं नाव आहे पुण्याराम. तुझं नाव आहे? हो, पुणाराम. मला गावामध्ये पुण्याच म्हणतात बराबरीचे पोट्टे. मी म्हणाली पुणा. नाही, पुण्या. तर नाव पुणे आहे. तुझ्या बापाचं माहित नाही. तुझ्या बाप नाही. आणि तुझ्या मायचं? तो बी ना माहित. काय वरतून पडला का रे? काय धरती रिंग झेलला काय? नाही आई साहेब, मी वरतून पडलो नाही, धरतीनं झडलं नाही.
माझा जन्म माझ्या आईच्या उदरातूनच झाला. मग पण मी आईच्या पोटात असताना माझे वडील मेले. वडील मेले. जन्म होताच माझी आई मेली. मला लायनाच्या मोठं माझ्या मावशीने केलं. आई साहेब मावशी ना तिनंच मला काही सांगितलं नाही तर मी तुम्हाला काय सांगणार बाबा. असं होय नाही म्हणजे त्या मावशीने लहानाचं मोठं केलं. तिनं आई वडिलाचं नाव नाही सांगितलं. तुला काय नाही, तुझी काही गलती नाहीये. नाही नाही तर तू चोर तर नाही आहे ना? नाही बाबा चोर नाही. चोऱ्या जरी केल्या असत्या तर आपल्या गावामध्ये एखाद्याच्या घर फोडलं असतं, आपली भूक भागवली असती. कायले तुमच्या गावापर्यंत आलो असतो आई साहेब. हो काय? बरं बरं ठीक आहे. तर तुले कास्तकारीचे काम जमते का? शेतीतलेच काम करतो आई साहेब मी. नांगर चालवतो, वखर, ट्रॅक्टर वगैरे वगैरे शेतीचेच काम करतो मी. सगळेच करतो. आणि घरचे काम? घरचे बी. पाणी भरतो, झाडझुड करतो, बैलाले चारा पाणी, काळ्या वगैरे सगळे फोडता येते. हो काय? पाहाय माझ्या घरी शेती आहे 40 एकर. सोनं नाणं ढबू पैसा कपडा लत्ता बरोबर आहे. मला नाही पाहिजे बाबा. मुठभर भात द्या, प्रेम द्या मला राहण्याच्या. माझ्या पोटाची ताणभूक जाना बस एवढं करा. बरं ठीक आहे. कमले दादा, अरे कमले सुंदर आहे बिचारा. आहे ना? हो ना. आपल्याला पाहिजे होता. मला लई तकलीफ होते रे वयाच्या मानानं. आणि तुझं शिक्षण आहे, जमिनीचं जाऊ दे, शेतीचं. तुला नोकरी लागल्या पाहिजे माझी इच्छा आहे. ठीक आहे ना आई. फक्त 10 बोटाची विनवणी करतो. कशी सांग? 10 बोटाची विनवणी करतो. ज्या पद्धतीनं तू माझ्यावरती प्रेम करत, माझ्या प्रत्येक गोष्टी मानत, माझ्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य करत, त्याच पद्धतीनं आई 10 बोटाची विनवणी करतो. जेवढं प्रेम माझ्यावरती करतं तेवढंच एक माझा लहान भाऊ समजून याच्यावरती करशील ना, खूप छान होईल ग आई. हो दादा, तू म्हणता मी ना ऐकणार का? तुझ्याशिवाय मला कोण आहे? कोणीच नाहीये. नाही ना? बरोबर आहे. हो. आता हा तिसरा आपल्या घरचा सदस्य. हो 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 ठीक आहे. माझा लहान मुलगा, तू माझा मोठा मुलगा है ना? आई मी काय म्हणलो, मला कॉलेजला जायचं आहे. कॉलेजला जाता जाता ती रस्त्यावरची आपली जागा आहे ना, ती याला दाखवून देतो आणि मी याला कामाला लावतो आणि मी कॉलेजला निघून जातो. दोन्ही कामं होऊन जातात एका वेळेस. हो हो हो. तर माझी बॅग घेऊन ये, मी याच्यासोबत बोलतो आणि याला घेऊन जातो. एक गिलास पाणी सांगा. 1 गिलास पाणी. अजय तार लागले ना खूपच. सांगा ना आई साहेब, पाणी घेऊन ये जा 1 गिलास. बरं ठीक आहे, देते. तू काम नाही केला ना, गिलासभर पाणी नाही, एकच घुट घे आता, मग नंतर घेशील. जेवढा काम तेवढा पाणी. पटलं का? काय म्हणते मी? जेवढा काम तेवढा काम. हा तेच म्हणते. काय? हा तेच म्हणते. पहिले यानं हुशार करून दिलं तर नाही तर का झाला असता, मापाचा नाही लागला असता. काही हरकत नाही, असू दे. माझी आई असती तर अशीच रागावली असती, अशीच वागवलं असतं मला. ठीक आहे साहेब, जायचं का? जायचं पण ठीक आहे. पुन्हा एक तुला गोष्ट सांगावं असं वाटतं. नाही चालत, निघून जाऊ का आपण? हो कमलेश न ठेवला नौका
हे चहा आमचे शेष आहेत. हा तुमचा शेत? हा. बापरे, हा एवढाच आहे का? तो समोरचा बी होय? अरे पूर्ण येतं 41 एकराचा प्लॉट आहे संपूर्ण. आणि गावाच्या बाजूला नाही का 1 एकर आहे, त्या ठिकाणी माळवान असतं सगळा. निंबाच्या झाडाच्यावर दिसला तो? हा तोच आहे तो माळवानवाला. आणि हा ह्या ठिकाणी 39 आहे. याचा संपूर्ण माल निघत असते आपला. सोयाबीन आहे, गहू आहे, मिरची आहे, जे काही आहे ते सगळं ह्या ठिकाणी असते. लाईट दिसते तो तुमच्याच होय का? अरे त्या ठिकाणी लाईट आहे ना, त्या ठिकाणी मोटर पंप वगैरे आहे. आणि त्या मोटर पंप मध्ये जर लाईट काढून ठेवलं आहे, लाईट आहे किंवा नाही, आणि मग दुरूनच दिसते, त्यावेळेस आपल्याला मोटर चालू बंद करता येते. आणि म्हणून तो ठेवला आहे तिथं. ठीक आहे, ठीक आहे. तर मी काय म्हणलो, हा शेतीचं जे काही काम आहे ते तू आज सांभाळून घे, पाहून घे काय आहे संपूर्ण फिरून वगैरे, कुठं कमी जास्त काय आहे ते पाहून घे. मी माझ्या कॉलेजला जातो. ठीक आहे? म्हणजे येतो म्हणजे त्या उंचे झाडं दिसते त्या तुरी आहे पूर्ण आपली शेती आहे. तर तू हे सांभाळून घेशील. मी कॉलेजला जातो, कॉलेजहून येताना मग लगेच तुला घेईन आणि मग नंतर आपण घरी जाऊ. तुम्ही काय फिकर करू नका जी आता. काहून? बिनधास्त कॉलेज मध्ये जा, बिनधास्त आपला अभ्यास करा. म्हणजे मी शेती आहे ना, मी हे शेती आहे ना, मी काही शेतीची टेन्शन ठेवायची नाही. इले मी आपला समजून सध्या बिलकुल या शेतीमध्ये राबतो. आता आपला समजून राबतो. 10 गेले होते ना, 5च राहिले होते. म्हणजे म्हणलं हा 1 दिवस नाही झाला. म्हणलं स्टॅम्प पेपर कोरा मला ना घोटते. म्हणलं माझी 40 एकर पुरी नाही बाबा, माझी ताकद नाही तेवढी. कुठं नेणार आहो? नाही ना. नाही असे विचार करायचे नाही. ठीक आहे, समजून सगळं राबतो म्हणलो. अच्छा, आपली समजून का? बरं ठीक आहे दादा, तू शेती सांभाळ, मी कॉलेज जातो. पण आज नाही का, आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या मनात एक अशी गोष्ट आहे. ते गोष्ट आज तुला सांगावं असं वाटते. अरे गोष्ट अशी होती की मला ना मित्र कोणी नाही, जवळचा कोणी नाही, त्याच्यामुळे मी माझ्या मनात ती गोष्ट सांगून मी माझं हलकं करू शकलो नाही. पण त्याच्यामुळं कदाचित माझं मन असं दगडासारखं होऊन बसलेलं आहे. आज असं वाटते की कोणीतरी माझ्या जीवा सकाळचा मला माझ्या हक्काचा कोणीतरी भेटला, आणि म्हणून ती गोष्ट त्याच्याजवळ सांगावी आणि माझं मन हलकं करून टाकावं. आज असं वाटते मला. काऊन आईले अरे आईला जर सांगण्यासारखी असती ना, आईला नक्कीच सांगितलं असतं. परंतु ते आईलाही सांगण्यासारखी नाही. दादा मी तुला सांगतो, परंतु ती गोष्ट ह्या कानाच्या त्या कानाला गेली नाही पाहिजे. एकदम गुपित ठेवायची. का तुम्ही सांगाल ना, मी नाही ठेवीन का? ठेवशील ना? हो जी. कोण ठेवशील? एकदम गुपित. मी गुपित म्हणतो आणि भलतच काय म्हणते पागल. आपणच तर म्हणलं जे गुपित. राहू दे तू नाही म्हणजे ते चुपचाप ठेवतो. कोणाला सांगतो? नाही बोले का करावाच्या, झगडे थोडी लावायच्यात ना, लाता खावाच्या नाही ना. आणि म्हणून म्हणतो ती गोष्ट अशी आहे. पुण्या चिकनवतात. मी ज्या कॉलेजमध्ये शिकतो ना, त्या कॉलेजमध्ये एक सुंदर अशी तरुणी आहे. बापरे, सुंदर अशी तरुणी आहे. आणि 4 वर्ष झाले तिचं माझ्यावरती प्रेम आहे, आणि तेही माझ्यावरती भरपूर प्रेम करते. झाला सत्यानाश म्हणते. मी प्रेम करतो म्हणलं आणि हा सत्यानाश झाला म्हणते. अजी बरोबर आहे ना साहेब. का मी काऊन असं म्हणलो तुम्हाला नाही समजला? मी आपल्या गावून पालगावरून येत होतो एका ट्रेनच्या डब्यात, तर रस्त्याला येता त्या रुळाजवळ एक जवान पोरगी झोपली होती. आणि त्या डब्यातल्या बाबाजीला विचारलो, बाबाजी म्हणलो हे पोट्टी काऊन या पटरीवर झोपली आहे? तबे म्हणे हे झोपली नाही म्हणे, हे कटली म्हणे गाडी एकदम. हो कशी म्हणलो काऊन? बहीण अशी तिसे पावाने जशी कालम का बहीण उघडी धरून जसा एक कपडा नव्हता तिच्या अंगावर. बापा हो. मी त्या बाबाजीला म्हणलो हे काऊन झोपली? अबे म्हणे येती झोपली नाही, हिनं आत्महत्या केलं. काऊन बाबाजी म्हणलो? काऊन आत्महत्या केलं? अबे म्हणे हे कोटी कोटी अशी होय म्हणे, हे कॉलेज शिकण्यावाली पोरगी. हे जाय म्हणे कॉलेजात, तिच्या होता म्हणे लफडा. शाळा शिकता आता हे एवढाले फोडं निघाले म्हणे की आपण सरकव राहतील तरी हात नाही दुखी. अँड्रॉइड हो तेवाले. हिच्या जवळ म्हणे हिच्या प्रेमिकाचा फोन होता. एका पोरीच्या नावावर
तिनं सेव्ह करून ठेवलं होतं असं होतं. म्हणजे मैत्रीण समजून हो म्हणजे कोणाला स्वप्न आल्या पाहिजे, स्वप्न आल्या पाहिजे. बरं हे जाय म्हणे त्याला भेटायला, तो ये म्हणे हिला भेटायला. त्या भेटण्यामध्ये तिच्या आला म्हणे पोट. आता हिले मागणार कोणी नाही, मग म्हणून त्याला ठुकरावून दिला म्हणे. अच्छा आता जाऊ कोटी म्हणून सन्या तिच्या पोटाला म्हणून हे आत्महत्या केलं म्हणे, रेल्वेच्या पटरीवर येऊन मेली म्हणे. तर तिनं केलं असेल, तिचं पाप धर्म तिला माहिती. पण माझा प्रेम एकदम शुद्ध आहे. मी अजूनही असं फालतू गोष्टीच्या वाटे जात नाही. असं नको कर. नाही नाही बिलकुल नाही. तर आला खूप विचार सापडलो फार माझ्या मालक म्हणून आपल्या नौकराला काय म्हणते, माझा आहे एका पोरीवर प्रेम गा, माझा आहे एका पोरीवर प्रेम गणितने मान माझ्या दादा रे दादा माझ्या दादा माझ्या दादा रे दादा माझ्या दादा झोरा झोरामध्ये झोरा आम्ही कधी असं पाहिलाच नाही ना, जी शाळा कधी शिकला नाही. काय म्हणलो त्या जाऊ दे, वेळ होते. नाही आपला शेतीच्या बरोबर सांभाळ, मी येतो. जा जा. आज नाही का 8 दिवसाच्या नंतर परीक्षा आहे, ती कॉलेजमध्ये येणार आहे. मीही कॉलेजमध्ये जाईन. 8 दिवसापासून तिचा चेहरा भेट दिसला नाही ना, कसं तरी वाटतंय यार मला. म्हणजे तर मला दावा ना ताजे काय ते तुमच्या याच्यात असेल ना फोटो. हो जी फोटो पाहिजे ना नंतर. असं आता तुम्हालाही आठवण येते तर आपले फोटो पाहून घेऊ बाबा. अबे हो फोटो पाहून घ्या, बरोबर आहे. पण मला सांग, फोटो पाहण्यात आणि प्रत्यक्ष भेटण्यात आनंद वेगळा आहे का? नाही नाही नाही. मग फोटो पाहायला गेला, आठवण आली, फोटो पाहायला गेला आणि कधी इच्छा झाली तिचा हात धरावा का काय धरावा म्हणून धरायला गेला तर मोबाईल आहे का नाही. हो प्रत्यक्षात जरी भेटला येती नाही त्याची धरायला भेटली त्याची नाही त्याची धरतो काही बी. जातो मी, सांभाळ व्यवस्थित इकडे. बरोबर. बाय 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 टाटा सी यू आय लव्ह यू. चला शेतामध्ये याला कामाला लावलं. मी आपल्या कॉलेजला निघून जातो. 8 दिवसाच्या नंतर माझी कल्पना माझ्या डोळ्याला दिसेल. काय करत असेल काही नाही, एकदम असं कासावीस झाल्यासारखं वाटते. पण आज ती सोन्यासारखं, आज तो सोन्यासारखा दिवस निघून आला. आज मला तिला भेटता येईल. जातो कॉलेजला, पण काहीतरी बोलत चालत गेलं पाहिजे. बरसात के दिन आए, मुलाकात के दिन
कसा होय म्हणे कॉलेज मध्ये सुंदर तरुणी आहे म्हणे. ठीक आहे, काही हरकत नाही. मी होय पुण्या नावाचा येतो तुझ्या माग माग आणि एखाद्या जुळा घासून राहतो आणि पाहतो कशी तुझी सुंदर तरुणी आहे. तर घ्या बहीण मले का करावं, एखाद्या कलमच्या पाण्यात हाकशील तर एक दिवस पावलं जाऊ दे, पण मी पाहिल्याशिवाय सोडणार नाही. अजी येतो तुझ्या माग माग. काय सांगू, मला त्याची खूप आठवण येते. परंतु दहा दिवसाचा जमाना झाला, तो कॉलेजमध्ये आला नाही. कुठे गेला असेल? कमलेश कुठे गेला रे? अरे तुझ्यावर मी अतुनात प्रेम करते रे. माझ्या डोळ्यात तू दिसत नाही, मला कसा बिसा जीव होते. त्याने रात्री मला व्हॉट्सअप वरती मेसेज केला की तो आज येणार. पण खरंच येणार का? मला धोका तर नाही देता येतो. जर धोका देणार तर मी आत्महत्या करून टाकणार. कमलेश, मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे, आणि आज जर तू आलास नाही तर मी तुला कधीच भेटणार नाही. आपल्या कथा सगळे ते आपल्या नौकराजवळ सांगते ना काय. दोघे कमल्यातल्या कल्पना बाई गा, दोघे कमल्यातल्या कल्पना बाई शाळेमध्ये जाई, न कोणी कसं काही ना बोले कोणी कोणाला, ना बोले कोणी कोणाला गा, ना बोले कोणी
या गोष्टी झाकून कुठपर्यंत राहतील, कदाचित चांगलं होईल नाही तर वाईटही होऊन जाते. आणि म्हणून आपण लग्नाचा मुहूर्त काढून टाकू. काही दिवस लोटले पुढे थोडे थोडे काळे प्रेमाचे पाळे माझ्या दादा रे दादा माझ्या दादा माझ्या दादा रे दादा माझ्या दादा रात्री त्यांनी व्हॉट्सअप वरती मेसेज केला की आज येणार, नक्की म्हणजे नक्की येणार. पण कुठे गेला असेल? 1:30 वाजला, 2 वाजेपर्यंत येणारच नाही. सावने आया मौसम छाए, हो सावने आया मौसम छाए बुलबुल चहके फूल खिले आने वाले सब आए आने वाले सब आए लेकिन तुम कब आओगे, लेकिन तुम कब आओगे. सावन आया बादल छाए सावन आया बादल छाए बुलबुल चहके फूल खिले जाने वाले सब आए जाने वाले सब आए लेकिन तुम कब आओगे. हो सावन आया बादल छाए सावन आया बादल छाए बुलबुल चहके फूल खिले आने वाले सब आए आने वाले सब आए लेकिन तुम कब आओगे लेकिन तुम कब आओगे. कमलेश 2 वाजून गेले, याचा अर्थ पताच नाही. जा, तो जर आला नाही तर याच्या नंतर मी त्याला विसरून जाणार. किती वेळचा वाट पाहतोय की कदाचित 8 दिवस भेटलो नाही आणि म्हणून कदाचित विसरली तर नसेल ना. नाही नाही असं नाही होऊ शकत. माझी कल्पना असा दगा देऊन मला सोडून जाऊ शकत नाही. थोडा वेळ वाट पाहतो. कदाचित पर्पल कलर मध्ये ही तर नसेल ना, पण ती आहे पाठमोरी. जाऊन भेटू तरी कसा. जर पाठीमागून गेलो आणि विठीत घेतलं आणि जर कदाचित दुसरी निघाली तर मला लाथाबुक्क्याला मार खावा लागेल, बदनामीच्या उंबरट्यावर जावं लागेल. नाही, असं नाही करत. एक काम करतो, दुरूनच आवाज देतो. माझा आवाज ऐकता बरोबर कदाचित खुशी नक्की हसत खेळत जरूर माझ्या जवळ येईल. आवाज देऊन पाहतो. हसीना तू खड़ी रह कर बात कर, जख्म हंसकर गुलाब हो जाते, जख्म हंसकर गुलाब हो जाते.
रंगों मुंह का शवाब हो जाते, ये तेरा दामन न मिल सके वरना, ये तेरा दामन न मिल सके वरना मेरे आंसू शराब हो जाते। कल्पना, अगे कल्पना, कल्पना, हाँ काय ग? कुठे होता रे? अगं मी तुझी परीक्षा घेत होतो, कदाचित 8 दिवस झाले मी तुला भेटलो नाही, आणि म्हणून कदाचित तू माझं प्रेम विसरून तर गेली नाही, आणि म्हणून मी तुला बाजूला जाऊन थांबलो होतो. तुझं पाहायचं होतं मला की खरंच माझ्यावर प्रेम, किती प्रेम करते. पण कल्पना, तू हा सिद्ध करून दाखवली तू किती जीवापार प्रेम करते माझ्यावरती. कमलेश, तुला माहित आहे का काय? मी तुझ्यावर किती प्रेम करते? सांग ना. तू जर असं मजाक मध्ये पण तू असं म्हणशील ना की मी तुझ्या प्रेम करत नाही, तुला मला धक्काच लागतो रे. खरंच का? खरंच. अगं तुझी अवस्था तर तशी आहे ना, तशीच अवस्था माझी आहे. मला माहित मी 8 दिवस कसे काढले आणि कसे नाही. जेवण करायला जातो त्या जेवणाच्या थाटात तुझी नजर दिसते, पाणी प्यायला जातो पाण्याच्या ग्लासात तुझी नजर दिसते. असं कासावी झाल्यासारखं, पागल झाल्यासारखं वाटते. माझी कल्पना आता दिसते की घरी दिसते असं कसं वाटायला लागते. पण आज तू भेटली आणि म्हणून काही बोलावं असं वाटते. ऐकशील का? अच्छा, ऐकू ना. साथी मेरे तेरे बिना भाजीपाले यांच्याकडून 50 रुपये आणि चंद्रभानजी पडोळे यांच्याकडून 50 रुपये दान आलेले आहे. मी आणि माझ्या संचात तरुणी आहे. काय वाटते तुला? काय वाटते म्हणजे? तू हमेशा असाच करतो. टाइम कोणता देतो? 11 वाजता. अच्छा. 2 वाजवतोस. अगं कमलेश, तू काहून असं करते? तुझी याद मधुरा येता, तुझी याद मधुरा येता, मन भाव हे जरा, तुझी याद मधुरा येता, मन भाव हे जरा, तुझी याद मधुरा येता, मन भाव हे जरा, तुझी याद मधुरा येता.
तुझ्याकडे पाहतो ना, तुझ्याकडे पाहतो, असं असं वाटते कोणत्या भाषेत कोणते शब्द आणू. तुझं तुझं ते रूप आहे ना, ते रूपाचा विश्लेषण करताना कोणते शब्द आणू तेच कळत नाही ग. शृंगार पागल झाली का? खरं सांग ना कमलेश. अगं मी नाही देशील ना? मी तुझ्या विना एक क्षण राहू शकत नाही आणि तू सोडून जाण्याचा विचार करते. तुझी गोष्ट बरोबर आहे, तुझी गोष्ट बरोबर आहे. मलाही वाटते असं चोरून लपून केव्हापर्यंत भेटायचं. चोरून लपून भेटण्यात काय आनंद आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीने जर पाहिलं, एखाद्या व्यक्तीने पाहिलं तुझ्या आणि माझ्या नावाची बोंब होईल. माझं काय ग, माझं काय, मी तर एक माणसाची जात आहे, मला काही फरक पडणार नाही. पण तुझ्या चारित्र्यावर जर कदाचित डाग लागला तो पुसता येणार नाही. आणि म्हणून मी विचार केला, काही झालं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, आपण लग्न करून टाकू. तयार होशील का माझ्याशी लग्न? लग्न? अरे मी गरीब घराण्याची एक मुलगी आहे आणि तू इतका मोठा खानदानीचा मुलगा आहे, मग तू तुझ्या घरचे मानतील का? अगं मला सांग, मी तुझ्याशी प्रेम केलं, मी तुझ्या गरिबीचा, कोणत्या तुझ्या प्रॉपर्टीचा त्याचा मोह नाही मला. मी तुझ्याशी प्रेम केलं. ज्या ठिकाणी दोन माणसाचं मिलन होते ना कल्पना, त्या ठिकाणी प्रेमाचा अंकुर फुटते. हा प्रॉपर्टीचा जाऊ दे, ही आज आहे ना उद्या नाही, पण तुझी माझी साथ राहील तर अनंत युगाची आपण साथ भुलवून टाकू आपण दिली. ठीक आहे ना कमलेश. तर करशील ना लग्न? तुझी आई